न कर तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा आणाल. परत वाक्य निराय का, पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. अभ्यास करा. हे कौत संसार करणं हा पराक्रम नाही, संसारात चांगलं वागणं हा पराक्रम आहे. बायको करणं काय पराक्रम आहे. हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. अख्या गावात तू एकटाच ना रे का? अरे दरिद्र्या, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. अरे येड्या, ए नीट आहे का? ए बरे, ते मोबाईल मधलं डोकं काढ, सरळ बस नीट. सरळ मागे बघ, नाही तर मग पडद्याच्या मागे बस. ए बंद कर दे. ए लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूस आहे. साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे, मिरचीचा प्रत्येक कण तिखट आहे, मिठाचा प्रत्येक कण खारट आहे. तसा संसारातला सगळा भाग दुःखाचाच आहे. चला थोडं मागं थोडं पुढं. ए अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ओवी सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मी तुम्हाला परत ते शब्द सांगतो, पुढे सरकवतो. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही. शाळेतलं ज्ञान सोडून द्या, याला कोणी खात नाही. 10 लाख भरावे लागतात तेव्हा नोकरी लागते, आणि त्याचं व्याज म्हणजे आपलं पेमेंट. त्यात काय एवढं विशेष नाही. परत मागे नेतो पुढे आणतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. झालं फायनल. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. टाळकरी आजारी तुम्ही नाही, देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर झाली. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल. आषाढी एकादशीला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं अख्खं घरानं वारकऱ्याची सेवा करतंय, त्याचं हे फळ आहे. त्याचं हे फळ आहे. फुकाट बापाची पेंड नाही. हे गप्रा आहे. हे चालत नाही. हे होईल काय म्हणतो, हे नाही. नाही, देवाचा नियम आहे, दिल्या विना प्राप्ती. देवाला जर दिलं तरच देव देतो. का बऱ्याच लोकांच्या काय शंका आहेत, मला देव गरीब काठतो. तू त्या क्वालिटीचा आहे ना. तुला अक्कल आहे का? तुला सोमवार कळतो का? एकादशी कळतो का? तुझे कव्हाय पहा डोळे लालसे. तुला नोटा देऊन काय वर खोल्या वाढवायच्या का? तुला करायचं, तू असाच भिकारी राहायला पाहिजे. हा देवाचा नियम आहे. लोकांनी फक्त शब्द वापरलेत. गरिबी, ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी, ऐका, हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? बसलेल्या पैकी त्यांना बोटवर कर, तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? टापा आणायची आणि जनता नादी लावायची बघते. कोण गरीब आहे? गरीबच कोणी नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. तुम्हाला पुढे सांगा, गरीबा इतका किडाच कोणला नाही. काय मत आहे? कोण गरीब आहे?
अरे हे आपण स्टेजवर बसलो ना, सगळा देशमुख परिवार, हे माझ्यासमोर बसलेले आपले वारकरी, गरिबी तुम्ही सांगायचे नाही, गरीब आपण पाहिली नाही, गरीब आपण अनुभवली. बसलेल्या सगळ्या लोकांनी स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळं, इनेकर सगळं, चोपदार सगळं, गरिबी आपण अनुभवली, अनुभवली. भाषण करून गरिबी करते का? गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं, आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं, तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला? थिगळ, थिगळ, याला थिगळ म्हणतात, शिकवा. येईल. अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी, देशमुख परिवाराने आपण. अरे ह्या सणाला चपाती होती तर त्या सणाला होती, भात पाहायला मिळत नव्हता, भजे खानदानीत नव्हते, चिमणीवर अभ्यास केलाय आपण. वाद संपली, ताई लुगड्याचा पदर फाडीत होती, तो वळून वाद करीत होती. बाप कंदील घेऊन बैलांना पाणी पाहिजेत होता. 7वी पर्यंत आपल्याला पाठी होती, तिला साठा नव्हता, नुसतं खापर होतं. खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग थुका काय तर आपण एका बोटाने लावित नव्हतो. पेन्सिलीत आपण खातच होतो. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, देवळा का आटा उतरायचा. हो, दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काही दप्तर नव्हतं, कवठ, बोर, चिचा, आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पोत. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात. बाहेर यायचं, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. आणि तवर जर घरचे आले, चड्ड्या वड्यालाच अख्खी मोकळी गँग पळायची. खरंय का खोटंय? बोला, खरंय का खोटंय? एका विषयाला 3 विषयाला 1 वही, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, एकच वही. सल कधी नाही. गणिताची वही म्हणजे काय? जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची, ती गणिताला. होत का आपल्याला काय? आता हे एवढ्या एवढ्या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी, काच काय कार्यक्रम होता, आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागे सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायचे, गाडा. खरी गरीब आपण होतो, पण आता देशमुख परिवारावर मोठे दिवस चांगले आले, ही आई वडिलांची पुण्य आहे. आणि हा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. कुणी उठणं हे मोठे चालत नाही. काही लोक म्हणतात नुसते श्रीमंत. काय करतात ते श्रीमंतीला? कपाट भर नोटा आहे काहींच्या घरात, पण झोपायच्या गोळ्या आहेत. फालत व्हायची गोळी, उतण व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. तर जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1, निम झाले पण उठताना 1. तू एकच गोळी घेन, गाव मोकळं कर. का आला सगळं तो मारायला? काही लोक म्हणतात तो नुसतं श्रीमंत. किती श्रीमंत असू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तो लय पैसा आहे तुझ्याकडे, जागा बदलव, इकडे बंद कर, इकडे सुरू कर. हे श्रीमंती, गरिबी, हे सगळे आई वडिलांच्या आशीर्वादाचे खेळ आहेत. आणि जुन्या माणसांनी 4 गोष्टी केल्या आजोबा आजीने. कोणत्या? ऐका. 1, काळ्या आईची सेवा. 2, गोठ्यातल्या गायीची सेवा. 3, दरवाज्यातल्या हातीची सेवा. आणि नीतीचा व्यवहार.
जुने माणसं 90 वर्ष जगले. एक, काळ्या आईची सेवा. 2, गोठ्यातल्या गाईची सेवा. 3, घरातल्या आईवडिलांची सेवा. आणि 4, साधू संतांची सेवा. फुकाट नाही. मग वाढदिवसाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर 5-7 वाक्य सांगतो आणि मग अभंगाला सुरुवात करतो. चालन? एक, वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देताना पाया पडून सगळ्या लोकांना सांगतो. पहिले वाक्य हेनरिकचे वाक्य आहेत. अंगातली ताकद जपून वापरा. एक दिवस हे शरीर म्हातारा होणार आहे आणि शरीर तुमचं थकलं की तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोक फक्त तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. तुमचा वापर यूज अँड थ्रू आहे. तुमचं काय मत आहे? सुधारत एक तुम्हाला मी काय म्हणतो. झाले बधीर. अजून तर सुरुवात व्हायची. अजून 10 मिनिटांना तुम्हाला काहीच सुधारणार नाही. बधीर व्हाल तुम्ही. बधीर. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस उतरत नाही माणसाला काही. एक, ऐका, तरुण माणसाचा वाढदिवस आहे. अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका. दंगली करायला वापरू नका. दान धर्मासाठी वापरा आणि भारत मातेसाठी वापरा. आणि तरुण पोरांना पहिलं वाक्य सांगतो. या दंगली दुंगलीत पडू नका. हे टपऱ्या पेटवणं बिटवणं याच्यात पडू नका. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. आणि माझ्या कीर्तनातली वाक्य पुस्तकातली नाहीत, सगळी अनुभवाची आहेत. हा फरक जरा ध्यानात ठेवा. ही वाक्य नुसती पाठ केलेली नाहीत किंवा पुस्तकातली नाहीत. ती वाक्य स्वतःच्या अनुभवातले आहेत. मोबाईल बंद करे बरं. तुम्हाला पाया पडून सांगतो पोरांनो. पाया पडून सांगतो सगळ्या तरुण पोरांना. जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? पोरांनो, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही दंगली करताना टपरी टुपरी जवळ दिसली तर पाया पडून सांगतो पोरांनो, 10 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही येडे होऊ नका. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचे याचे. एक सुद्धा मोठ्याचा गेला नाही आणि मोठ्याचा कधी जाणार नाही आणि मोठे जाऊन देणार नाही. तुम्ही हाताने मरू नका. याचं कारण तळतळीने सांगतो पोरांनो, तुम्हाला भविष्य आहे. तुम्हाला माहित नसेल पोरांनो, आज जगातलं कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमवली तुम्हाला पोलीस मध्ये जायचं आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपेल. पोरांनो, तुम्ही उद्या छाती कमवली, उंची कमवली, मिलिटरी जायचंय, दाखला चुकीचा मिळाला, संपला कार्यक्रम. उद्या तुम्ही ऍग्री केलंय, कृषीचं दुकान टाकायचंय, संपला विषय. उद्या तुम्ही बी फार्म केलंय, मेडिकलचं दुकान टाकायचंय, संधी उकेल. तुमचं काय मत आहे? येडे होऊ नका पोरांनो. स्वप्न आहे तुमच्या आईचं, तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. स्वप्न आहे तुमच्या बापाचं की तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. लोकांचे भोंगे बांधून तुमची जिंदगी बर्बाद करू नका. संतांच्या विचारात तुमची जिंदगी घालवा. एक, अंगातली ताकद जपून वापरा. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? बोला. आणि ह्याच देशमुख साहेबांना खऱ्या शुभेच्छा. एक, अंगातली ताकद का मारामाऱ्या करायच्या. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे? दरिद्री किती? 105 TMCचा जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? तू काय शेट समजतो का स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? दरिद्री, समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. आता हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहेत.
यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. पण यांचं झाकून जातं, मोठ्याचं झाकून जातं. त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याच्या का मुताऱ्या नांगरितो का चाललंय. आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे. कलियुग आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी आहे, तिला दात नाही, ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ते कुठं हा प्रश्न आहे ना. चाललंय या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, आणि जो बुटाची पॉलिश करेल तोच चांगला जगेल. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्याच्या रोज फळं खाणारा माणूस आहे मी. रोज रोज मायाभोवती रोज लफडय. रोज मी आयुष्य गेलं माझं लफड्यात. फक्त एकच गुण आहे माझा, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुण एकच, या जगात जो खरा बोलाल हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे आणि हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे दरिद्री रक्त नाही आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. आणि तुम्ही माणसं माझ्यासमोर जी बसलीत ना, ही फक्त नाही तर मेलेलीच माणसं आहे. तुम्ही आता माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत. म्हणजे तुम्ही भिकार लोक आहेत ना. लाचार समाज जेव्हा तयार होतो तेव्हा विशिष्ट वर्ग श्रीमंत होतो. डोकं काम देते ना तुमचं. अजून 5 मिनिटं काय सुधारायचं नाही तुम्हाला. हे अंगातली ताकद जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. 1, 2 खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे आणि पैसे ते ठेवून दे. आणि पैसा नसल्यावर काय होतं, महिला पुरुष हे मी सांगायची गरज नाही, ऐका. पैसा नसल्यावर काय होतंय नीट ऐका. 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे मला. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला रे, रुपया नाही दिला. मेला आपला बाप. काही झालं तर तो आपला काही झालं तर तो आपला बाप होता, पण गेला आपला बाप. नवरा बायको दोघांनाही कोरोना, तिकडे लागलं शिदू. नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला. 2 खाटा शेजारी मांडल्या. एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघही गेले तर एकुलता एक मुलगा पाणी पाजायला आला नाही. बापाच्या दशक्रियेला स्वतःची मुलगी नव्हती. महाराज, गाय मेली तर पुरली जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळली. 13व्याची 13 ताट मांडली. महाराज, कुत्र्याला खालात नैवेद्य, पण माणसाने खाले नाहीत. नाही, ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. ज्याला कोरोना झाला त्याला दळला दिला नाही, दळला. आणि ज्याला कोरोना झाला त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या लोकांनी, काट्या. पैसे, एक वाक्य सांगू तुम्हाला, सर्वसामान्य माणसाची आजच्या समाजात कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? काय किंमत आहे आपली या समाजात? 2 शेळ्या, 2 बकरं, 1-2 गाया, नवरा बायकोन पोरग, एवढा ज्याचा परपंच आहे, त्याची काय किंमत आहे आज? 2 मिनिटं चिंतन करा ना, काय किंमत आहे तुमची समाजात? 2-3 गाय आहे, 10 लिटर दूध आहे, 2-3 एकर जमीन आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे, आणि नवरा बायको आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. तुमची काय किंमत आहे समाजात? या पैशानं
या जगात 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो माणूस काही करू शकतो. 1 सत्ता, 2 पैसा आणि 3 संस्था. खिशातला पैसा जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? कशातही पैसे. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बाहेर. कशाला पैसे घालतात? कशाला पैसे? लग्नाला फटाके 80,000चे, बोगस पैसे येतात. फेटे हा 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 बांधा. काय खर्च आहे? तुम्ही शालू घेतला लग्न घेतला ना 20,000चा, काहीच वाटलं नाही का घेताना? किती वेळा नेसली ग तू? घे बरं पांडुरंगा शपथ, किती वेळा नेसली? एकदा. अगं त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पण घेतला 20,000चा शालू, आकलीच नाही ना. हा मुलीच्या आता तर लग्न बंद, लग्नांमध्ये हळदी इतका खर्च लागणार नाही सध्या. हळद, हा रात्री हळद लावती भूतांची अवलाद आहे आपली. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. दरिद्री पुरीच्या हळदीत नाचती. नाचणार इथं 2-3 जणी. आता तर मी हळद सोडून दिली, आता मेहंदी आणली. मेहंदी लग्नात मेहंदीचा सेपरेट कार्यक्रम आहे. आता 1 लाख रुपये मेहंदीला खर्च आहे. 10 रुपयाला नळकंड येते. अगं बादलीत मेहंदी खालो, नवरीच बादलीत बसव ना. काय आला मेहंदी लावी? येड्याचा बाजार सगळा. आणि त्या नव्या नवरीची मेकअप जरा कमी करीत जा. त्या नवरदेवाला दुसऱ्या दिवशी ओळखू येईना पोर. त्याच्या जवळून गेली तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय तर काय ते इथवर मेहंदी नवरी बाबर का. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, या खाल्ल्या खाचा चमकी, इथं चमकी, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का काय? येड्याचा बाजार सगळं. आणि नवरीचं बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला? लई सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या आणि दुसरी चाललीच कांदे वाटायला. काय करतात? अंगातली ताकद जपून वापरा. बऱ्या खिशातला पैसा जपून वापरा. या 2 वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि 3रं वाक्य 7 आहेत बर का. 3रं वाक्य आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. हे तुम्ही भजने बिजने आणि अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्ख्या रात एवढा तर देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो 1च गवळण म्हणतो का जग मारा. हे भजन अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणत्या ग्रंथात? भजन फक्त 11च्या आत. एकादशीच्या दिवशी 7ला सुरू, 10ला बांध. 10 वाजता झोपा, पुन्हा काकड्याला उठा. रात भजन तुमच्या बापान पाहिलं. काय असं बावळात भजन नाही करायचं कधी. तुम्हाला उत्तर सांगा. मन प्रसन्न आहे तवरच भजन. आता हे माझं कीर्तन आहे, मी तुमच्या पुढे उभा आहे. मी आतून प्रसन्न आहे का बाहेरून? आतून प्रसन्न आहे तवरच कीर्तन. आता हे 3रं आहे सकाळपासून. हा मी 1 आणि 2 कीर्तन करीत नाही कधी. 1 कीर्तन केलं आपल्याला झोपायचे. हलक्या हाती 3 फुल,
3 तर मोकळे, अंतर काटलं 4, 4थं धरलंच असतं जर जवळ असतं. हा, पोटासाठी करावं लागतं. पण एक आतून प्रसन्न आहे. या खेळात भजन नाही करायचं कधी. आणि भजनांना अजून एक सांगतो, भजन देवळातच करीत जायचं, याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही. त्याला पोरग झालं, त्याची बायको तो पाहिजे, तुला काय घे नाही. तुला विचारलं होतं त्यांनी, दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला दिला तर नाही लागलं का. चालले भजनाला थोबाडवाशी त्याच्यामुळे, आणि तो उताना पडेल म्हणा म्हणा बाळ नाही खेळात येणे वारेनं कुंडल आहे, ते वारे जाऊ नये कुंडल जाऊ दे, काय करायचं. आणि भजनाला पैसे किती देते माहिती घे लोक, 11 रुपये नारळ, आणि भजनी 22, 50 पैसे रात पडली का एवढायचं माराय. भजन प्रसन्न मनानं करायचं, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा कधी वाया घालवायचा नाही. काम नाही झोप काय काम नाही काम नाही, झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा, टीव्ही पाहिजे, व्यायाम करा, व्यायाम झाला अभ्यास करा, अभ्यास करा, काम करा. हे पखवादे बिखवादे गायक वादक कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. तुझ्या बापाने असे धंदे केले होते, मोबाईल पाहायचा नाही. आता हे आम्ही नाही का वापरतीच नाही, मोबाईलच नाही, डोक्याला खुराक नाही, कोण मिळालंय तपास नाही, कोण आलाय तपास नाही. पैसा जपून वापरा. मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं राहिली तिची एक न्यायची गेला दिवस. पैसा दानात घालायचा, पैसा मानात घालायचा नाही. गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आहे, मदत करा. गरीबाचं पेशंट आहे, मदत करा. एखादी मुलगी CET पास झाली, तिच्या ऍडमिशनला मदत करा, ती गरज आहे. नको तिथं 50,000चे मोबाईल आणि चड्डीला चैन नाही, सारखं बोट चाळीत काय वाचिते, शिळी गाव नाही बोकडे ऐकणे. एक अंगातली ताकद जपून वापरा, मान्य. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी पाप करायची ना दणकून करा, पण इथून जाताना हिशोब देऊन जायचं एवढं ध्यानात ठेवा. पाप करा, तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा. तुम्ही लुटायसाठीच आले हा ना. तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना, प्या मुता मरा, पण जाताना हिशोब आहे. गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे किती आणले. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात. 20 खाय, 30 खाय, 40 खाय, सईची 20 घे, पेनानं परत पेन फिरवायची 32 घे. हेच रिटायर झाले होते तिथे. भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा, कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत, मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली.
पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला आमच्या 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे बोंग्याच केला कोणाला घाबरू नका खा तुम्ही पण संस्था खायची आहे ना त्याला सगळं ठाणा पण सभासद माफ करतील संचालक माफ करतील पण यम तुझ्याकडून रुपया ना रुपया वसूल करून घे काळाची उडी पडेल बसेवा काळाची उडी पडेल कीर्तनाची कोण म्हणलं कीर्तना देव नाचत अंगातली ताकद जपून वापरा हे बरे 2 खिशातला पैसा जपून वापरा 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि 4 कुणाला घाबरू नका काळाला घाबरा आणि 5 विष्णू साहेब तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही तुम्ही चांगलं केलं तरच शत्रू आहे तुम्ही अख्ख्या रात पिऊन गटारीत पडा एक माणूस तुम्हाला नाव ठेवणार नाही उलटी लोक म्हणते डेरिंग बाजी अख्ख्या रात होताना पडला होता डेरिंग बाजी तुम्ही जुगाड खेळा मटका खेळा संसाराचं वाटोळं करा तुम्हाला शत्रू नाही तुम्ही फक्त 10 गुंठे जमीन घ्या शत्रू उठले तुम्ही असे बोंबलं थिंडा शत्रू नाही नोकरीला लागा शत्रू उठले आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा मामा शत्रू मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन तुला देत नसतो त्याला देणार नाही तो म्हणतो 3 पोरांची आई करीन किती झाले